गोरगरीब जनतेचा लढा महाराष्ट्र राज्य सरकारने खाजगी शाळांचे लाड बंद करावेत अशी मागणी पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारतचे गजानन भगत यांनी केली। शिक्षण हा मनुष्याचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा हक्क आहे। शिक्षणामुळे आपले ज्ञान आणि कौशल्य, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व सुधारते। त्यामुळे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे। तो जो प्राशन करणार तो यशाप्रमाणे गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे। प्रत्येक आई वडिलांना वाटते की आपली मुलं खूप मोठी झाली पाहिजे, त्यासाठी जीवाचं रान करून ते आपल्या मुलांना शिक्षण देत असतात। सध्याची परिस्थिती पाहता सरकारी शाळांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे। त्यातच सरकारी शाळांची कमतरता आहे। अपवादात्मक काही सरकारी शाळा सोडल्या तर विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळत नाही। या कारणाने पालक आपल्या मुलांना खाजगी शाळांमध्ये पाठवतात, परंतु खाजगी शाळांमध्ये अत्यंत मनमानी कारभार चालतो। शाळेच्या फायद्यासाठी त्यांनी सांगेल त्या दुकानामधून पुस्तकं विकत घ्यावी लागतात। त्यांच्या दिलेल्या ठराविक शॉपमधून प्रत्येक वर्षी नवीन गणवेश घ्यावा लागतो आणि त्यातच शाळेच्या मनमानी कारभारानुसार डोनेशनच्या नावाखाली ऍडमिशन फी म्हणून अवाढव्य फी आकारली जाते। नाईलाजाने आई वडील कर्ज काढून जीवाचे रान करून ते भरतात। हे थांबले पाहिजे। यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सरकारने पालकांच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयी गांभीर्याने विचार करावा। खाजगी शाळांची कमीत कमी वार्षिक फी आकारावी। एकदा ऍडमिशन घेतल्यावर प्रत्येक वर्षी वाढीव फी घेणे बंद करावे। प्रत्येक 5 वर्षांनी गणवेश बदली करावा अशी नियमावली काढावी। शाळेची पुस्तके कोणत्याही शॉपमधून घेण्याची पालकांना परवानगी द्यावी। फी भरली नाही म्हणून परीक्षेस बसू न देणाऱ्या शाळांवर कार्यवाही करावी। सदरवरील बाबी पालकांच्या समस्या सोडवाव्यात, जेणेकरून आपल्या महाराष्ट्र राज्यातील गरीबातील गरीब विद्यार्थी शिक्षण घेऊ शकेल। प्रत्येकास शिक्षण मिळाल्यास नक्कीच आपल्या राज्याचे नाव देशातच नाही जगभरात होईल। त्यामुळे जनहिताचा हा निर्णय राज्य सरकारने नक्कीच घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारतचे राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख गजानन भगत यांनी निवेदनातून केली आहे। यावर राज्य सरकार काय विचार करते हे पाहावं लागेल।